नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आपल्यासाठी एक खास जॉब ऑपॉर्च्युनिटी इथं घेऊन आलेली मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये ही जी वेकेन्सी निघालेली मित्रांनो, एफडीए महाराष्ट्रासाठी इथं भरती असणार आहे मित्रांनो. म्हणजे इथं फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन साठी इथं वेकेन्सी निघालेली आहे मित्रांनो. ओके, त्याला आपण मराठीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागासाठी भरती असणार आहे मित्रांनो. इथे जी भरती असणार आहे मित्रांनो, बीएससी वाल्यांसाठी आणि एमएससी वाल्यांसाठी असणार आहे मित्रांनो. त्यांच्या दोघांसाठी इथं चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त जॉबची पोस्ट बद्दल आपण बोलल्या गेलं तर मित्रांनो, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट साठी असणार आहे मित्रांनो. त्याला आपण सिनियर टेक्निकल असिस्टंट असंही म्हणतो. त्याच्यानंतर विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब साठी असणार आहे मित्रांनो. अराजपत्रित पद असणार आहे दोघं पण. त्याला आपण अनालिटिकल केमिस्ट ग्रुप बी असं म्हणतो मित्रांनो. ओके, या दोघा पदांची वेकेन्सी इथं आलेली मित्रांनो. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं, किती वेकेन्सी असणार आहे. ओके मित्रांनो, सॅलरी किती असणार आहे, सिलेक्शन क्रायटेरिया काय असणार आहे, एक्झामिनेशन पॅटर्न काय असणार आहे आपला, संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे मित्रांनो. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे मित्रांनो इथं. तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं एफडीए कडून वेकेन्सी असणार आहे. एफडीए महाराष्ट्र फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन साठी इथं असणार आहे, एमएस साठी. ओके, त्याला आपण मराठीमध्ये इथं लिहिलेले पण आहे त्यांनी. महाराष्ट्र शासन आयुक्त अन्न व औषध प्रशासनासाठी असणार आहे महाराष्ट्र राज्यासाठी. ओके, तर इथं बांद्रा कुर्ला संकुल रिझर्व्ह बँक समोर त्यांचं ऑफिस आहे मित्रांनो, पूर्व साईडला. ओके, त्यांनी दिलेलं आहे, इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे मित्रांनो. इथं सगळी माहिती वगैरे दिलेली आहे, मोबाईल नंबर पण दिलेला आहे त्यांचा, आणि इथं मेल ऍड्रेस पण दिलेला आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला इथं मेल वगैरे पण करू शकता, काही काम वगैरे असेल, अडचण असेल तर. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, हे आपलं पद असणार आहे इथं वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक मित्रांनो. ओके, हे पहिलं पद असणार आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क. दुसरं जे असणार आहे विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब साठी मित्रांनो. अराजपत्रित पद्धत असणार आहे मित्रांनो दोघं. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. अराजपत्रित भरती असणार आहे. उमेदवारांची सर्वसाधारण सूचना त्यांनी इथं दिलेल्या आहे मित्रांनो. जसे बेसिकली आपण इथं जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप सगळी माहिती. इथं अर्ज करण्याच्या पद्धती वगैरे सांगितल्या गेलेल्या आहे मित्रांनो. कृपया सगळ्या सूचना वाचा, मगच अर्ज भरा. त्यांनी इथं सांगितले मित्रांनो, तर वाचून घ्यायचे. तर सूचना काय मित्रांनो ते पण आपण जाणून घेऊया पहिले. तर अर्ज करण्याबाबतच्या सूचना. अर्जामध्ये खालील टप्पे आहेत. नोंदणी करायची मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने. नवी खाते निर्माण करणे, म्हणजे आपल्याला नवीन पद्धतीने नोंदणी करायची, नवीन खाते उघडायचं मित्रांनो. आपल्याला नवीन प्रोफाईल रजिस्ट्रेशन करायचं आहे. प्रोफाईल निर्मितीनंतर प्रोफाईलच्या अवघात करणे, म्हणजे आपल्याला प्रोफाईल निर्मित झाल्यानंतर प्रोफाईलचा आपल्याला एकदा वाचून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला बरोबर केली आहे की नाही, चूक वगैरे आहे काय आहे ते चेक करून घ्यायचे. अर्ज सादरीकरण, त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचं मित्रांनो आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला छायाचित्र, म्हणजे आपला एक फोटो, आणि आपली स्वाक्षरी, म्हणजे आपल्याला एक सही करायची मित्रांनो. ओके, त्यानंतर अर्जाची आपल्याला प्रिंटआउट काढून घ्यायची मित्रांनो. ओके, अर्ज करण्यासाठी मित्रांनो 23/9/2024 पासून चालू झालेली अर्ज प्रक्रिया. कालच्या दिवसापासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक असणार आहे इथं 22/10/2024 मित्रांनो. चालू झालेली आहे 23/9/2024 पासून तर 22/10/2024 पर्यंत असणार आहे मित्रांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. ओके, त्यानंतर ही वेबसाईट बंद करण्यात जाईल मित्रांनो, असं लक्षात ठेवायचं. अर्जदारांसाठी महत्वाच्या सूचना वगैरे पण त्यांनी दिलेल्या आहे मित्रांनो इथं. जसे की तुम्ही इथं वाचून घ्यायचे आहे सूचना वगैरे. जसे की आपल्याला तुम्हाला मी थोडं शॉर्टकटमध्ये पण सांगून देतो. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारता येणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवायचंय. अर्ज जे मित्रांनो आपल्याला अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे व अन्य आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. ओके मित्रांनो, तथापि ऑनलाईन अर्जांसोबत उमेदवारांचे त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला जाईल मित्रांनो. ओके, तर सांगितलं आलेलं आहे. गेल्यास त्याची सविस्तर जबाबदारी उमेदवाराची राहील मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे इथं. याबाबत उमेदवारांची तक्रार विचारता घेतली जाणार नाही मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज भरलेली माहिती त्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर बदलता येणार नाही, लक्षात ठेवायचं. इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला, एकदा तुम्ही अर्ज इथं भरला की तुम्हाला इथं अर्ज कोणत्याही प्रकारे आपल्या दुरुस्ती करता येणार नाही, ही माहिती वाचून घ्यायची. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरताना आपण माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावी. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी शैक्षणिक अर्हता मागणीनुसार आपल्याला आरक्षण वयोमर्यादा
वगैरेची पात्रता तपासूनच आपल्याला ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच त्या संदर्भातील प्रमाणपत्राची मूळ प्रती स्कॅन इमेज अपलोड करण्यात, म्हणजे आपल्याला अपलोड करायचे डॉक्युमेंट वगैरे मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो इथं ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये सर्व टप्प्यांची माहिती परिपूर्ण भरून विविध परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती, त्यानंतर इथे लिहिलेलं मित्रांनो परीक्षेची रूपरेषा, त्यानंतर वेळापत्रक, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी माहिती दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मित्रांनो, राहील असं सांगण्यात आलेलं आहे. याबाबत स्वतंत्र पत्राद्वारे केले जाणार नाही. जे पण तुमची परीक्षा वगैरे होणार आहे मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन आपल्याला चेक करायचे मित्रांनो. उमेदवाराला परीक्षा कागदपत्र पडताळणीचे स्वखर्चाने यावं लागेल, म्हणजे तुम्हाला परीक्षा मला पण आणि कागदपत्र पडताळणीला स्वखर्चाने जावं लागणार आहे मित्रांनो, उपस्थिती राहावं लागणार आहे. सदरून ऑनलाईन परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, सीबीटी टेस्ट होणार आहे मित्रांनो. इथं आयोजन करणारे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे केंद्रावर आपले केली जाईल मित्रांनो. ओके. आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला परीक्षा द्यायची. इथं वाटण करण्यात आलेले परीक्षा केंद्र काही अपरिहायी कारणास्तव बदल होण्याची शक्यता असल्यास उमेदवारांनी नोंद घ्यावी. काही कारणास्तव कधी बदल वगैरे झाले सेंटर, तर इथे लक्षात ठेवायचे मित्रांनो. आता बघून घेऊ आपण पदसंख्या किती असणार मित्रांनो. इथं जे आता जे असणार मध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक साठी असणारी पदसंख्या व त्या पदाकरिता विविध आरक्षण किती असणार इथे सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो प्रवर्ग दिलेले इथे कॅटेगरी वाईज इथं सांगितलेलं आहे कोणत्या कोणत्या कॅटेगरी असणार आहे. इथं वाचून घ्यायचं मित्रांनो, आपल्याला सगळ्या कॅटेगरीची इथे नावे दिलेली आहे. इथे एकूण आरक्षित पदे व एकूण पदे किती असणार आहे इथे सगळं सांगितलं आलेले आहे. आता मी तुम्हाला सांगून देतो. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक साठी मित्रांनो इथं कॅटेगरी वाईज पद असणार आहे संपूर्ण. इथं जे मित्रांनो 37 पदांसाठी भरती असणार आहे मित्रांनो. ओके. टोटल 37 पदे असणार आहे सगळ्या कॅटेगरीसाठी. तुम्ही चेक करून घ्यायचे, आपण जे पण कॅटेगरीमध्ये तिथं आपल्याला चेक करून घ्यायचं मित्रांनो. इथं जसं की त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. सर्वसाधारण किती असणार आहे, त्याच्यानंतर सर्वसाधारणसाठी इथं 15 पदे असणार मित्रांनो. महिला आरक्षण 30%, त्याच्यासाठी 11 पदे असणार मित्रांनो. माजी सैनिकसाठी 15%, म्हणजे 6 पदे असणार मित्रांनो. पदवीधारक व पदवीधर व पदवीधारक अंशकालीनसाठी 10%, म्हणजे 3 पद असणार आहे मित्रांनो. तुम्ही प्रकल्पग्रस्तामध्ये येत असाल 5% असणार, म्हणजे 1 पद असणार आहे. भूकंप खेळाडूंसाठी पण 1 पद असणार मित्रांनो. भूकंपग्रस्तांसाठी 2%, म्हणजे एकही वॅकेन्सी नाहीये. अनाथसाठी पण नाहीये. दिव्यांगीकरणासाठी 1 वॅकेन्सी असणार मित्रांनो. असे एकूण 37 पदं असणार आहे. पण तुम्हाला चेक करून घ्यायचं कॅटेगरी वाईज आपल्या आपल्या कॅटेगरीमध्ये मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो दिव्यांग प्रकारानुसार आरक्षित पदे असणार मित्रांनो, ते इथं बघून घ्यायचं, इथं वाचून घ्यायचं. दिव्यांग जे असते हँडिकॅप पर्सन त्यांनी इथं वाचून घ्यायचं मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे मित्रांनो आपल्याला विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब साठी अराजपत्रित असणार मित्रांनो. पदसंख्याच्या या पदाकरिता आरक्षण असणार मित्रांनो. प्रवर्ग दिलेले आहे, कॅटेगरी वाईज आपण इथं वॅकेन्सी पण आपण चेक करू शकतो मित्रांनो. ओके. इथं विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ त्यांच्यासाठी मित्रांनो इथं 19 पदांसाठी भरती असणार आहे. टोटल 19 पदं असणार आहे. कॅटेगरी आपण चेक करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. संपूर्ण कॅटेगरी वाईज इथं दिलेली आहे मित्रांनो. समांतर आरक्षण वगैरे किती पदे आहे, सर्वसाधारण इथे 13 पदं असणार मित्रांनो. महिलांसाठी 30% असणार आहे आरक्षण, म्हणजे 6 पदे. त्याच्यानंतर इथं एकूण पदे जे असणार मित्रांनो आपल्याला 19 असणार. ओके. 16 आणि 3 18. त्याच्यानंतर एक जी पद असणार आपल्याला दिव्यांग पर्सन साठी असणार आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने. ओके. ओके मित्रांनो, ते पाहून घ्यायचं त्या दिव्यांग पर्सन साठी कोण असणार इथं, त्यांचे प्रकार इथं दिलेले आहे मित्रांनो. ओके. ते इथं बघून घ्यायचे मित्रांनो. टीप वगैरे पण दिलेली त्यांनी, काही इथं वाचून घ्यायची पण आपल्या चांगल्या प्रकारे. इथं भरवायच्या उपरोक्त वर्ग पदासाठी सामाजिक समांतर आरक्षण व त्याच्यानंतर मित्रांनो वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षण पदे बदल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वरील राखीव व बिनराखीव पदांचे बदल होण्याची शक्यता आहे. समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या प्रवर्गापैकी अन्य पात्र उमेदवारांची निवड करून पद कारवाई करण्यात येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. उपरोक्त इथं मित्रांनो रिक्त पदांपैकी काही पदे काही पदे ही शासन नियमानुसार अनाथांसाठी व दिव्यांगासाठी आरक्षित असून सदर पदे सामाजिक आरक्षण विचार न करता भरली जाईल मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. तर सदर इथं त्यांनी निर्णय वगैरे सदर जाहिरात वगैरे इथं सांगितलेले आहे मित्रांनो. वाचून घ्यायचं आपल्याला इथून एवढं. ओके. पॅरेग्राफ. आता इथं चला मित्रांनो पुढे चालूया. सेवा प्रवेश व नियमानुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता ते काय असणार ते पण इथं जाणून घेऊया मित्रांनो आपण. इथं पदनाम व इथं दिलेले आहे पदनाम, गट व वेतन किती असणार आहे, सॅलरी, आवश्यकता, शैक्षणिक अर्हता, आवश्यकता, अनुभव काय असणार आहे.
सगळं पहिलं पद असणार आपल्याला विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब राजपत्रित असणार आहे. अनालिटिकल केमिस्ट्री. तर सॅलरी जी मित्रांनो आपल्याला S14 असणार 38,600 पासून तर 1,22,800 रुपयापर्यंत आपल्याला सॅलरी इथं मिळू शकते. अधिक महागाई भत्ता व नियमित प्रमाणे इतर देय भत्ते पण असणार आहे मित्रांनो आपल्याला. त्यानंतर मित्रांनो ते आपल्याला प्रोसेससाठी असणारे डिग्री फार्मसी आपल्याकडे पाहिजे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किती असेल आपली फार्मसीमधील तर आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. ओके, केमिस्ट्रीमध्ये बिओ केमिस्ट्री ऑफ युनिव्हर्सिटीमधून केलेली पाहिजे मित्रांनो. इथं मराठीमधून पण त्यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो. जसं की तुम्ही वाचू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठी औषध व निर्माता शास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र केमिस्ट्री किंवा जीव रसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी मास्टर डिग्री पाहिजे मित्रांनो. इथं अनुभव वगैरे जर गेलं पाहायला गेलं तर अनुभव आपल्याला आवश्यकता नाही मित्रांनो. ट्रेशरसाठी असणार मित्रांनो. ओके, ट्रेशर विद्यार्थी इथं अप्लाय करू शकता. किंवा मित्रांनो आपल्याकडे जर डिग्री असेल इथं मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील द्वितीय श्रेणीमधील पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाची किमान 18 महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. अशी पदवी जर आपल्याकडे असेल तर आपल्याला केल्यानंतरची औषधी निर्माणची 18 महिन्यांचा अनुभव इथं आवश्यक लागणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने असणार आहे. ओके, ते मी सांगून दिलं तुम्हाला. आता पदनाम 2 नंबरचे आपले असणार आहे, तिथे वाचून घेऊया. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क, जसं की त्याला इंग्लिशमध्ये सिनियर टेक्निकल अनालिसिस आणि असिस्टंट असं म्हणतो. S13 सॅलरी असणार मित्रांनो. सॅलरीमध्ये काही एवढं डिफरंट नाहीये. इथं 35,400 पासून ते 1,12,400 रुपये सॅलरी तुम्हाला मिळू शकते मित्रांनो. गट क बडबड असणार मित्रांनो. इतर आपल्याला महागाई भत्ता व नेहमीप्रमाणे देय पण असणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं जे मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील द्वितीय श्रेणीमधील पदवी असणार मित्रांनो. होल्ड ऑफ डिग्री फार्मसी औषध निर्माण शास्त्र पदवीधारक आपण असली पाहिजे मित्रांनो. ओके, इथे एवढंच असणार. इथे काही अनुभव वगैरेची आवश्यकता नाही मित्रांनो. टिप: प्रस्तुत जाहिरात अनुसरण म्हणजे अर्ज सादर करण्याची विविध केल्यानंतर अंतिम दिनांकास उमेदवारांचे संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला इथं आता तुम्ही अप्लाय कराल त्याच्यानंतर तुमच्याकडे सगळे शैक्षणिक डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो. ओके ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. इथं बघून घेऊया मित्रांनो परीक्षा शुल्क काय असणार आहे आपलं. खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये असणार मित्रांनो. राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये असणार मित्रांनो. ओके, इथं दिलेले कॅटेगरी वाईज. त्यानंतर मित्रांनो उपरोक्त परीक्षा शुल्काची तर बँकेचे चार्जेस तसेच त्यावरील देय अतिरिक्त असतील मित्रांनो. ओके, उमेदवारांनी याची करण्यात बघून घ्यायचं मित्रांनो असं. त्यानंतर तर माजी सैनिक दिव्यांग आणि माजी सैनिक परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही मित्रांनो. परीक्षा शुल्क ना परवाता म्हणजे नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो. वयोमर्यादा जर बघायला गेले मित्रांनो इथं प्रवर्ग त्यानंतर आवश्यक वयोमर्यादा किमान व कमाल इथं दिलेली मित्रांनो. मागाससाठी इथे दिलेले मित्रांनो 18 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. आणि मागासवर्गीय अनाथ व आर्थिक दुर्बल घटकांसाठी 18 पासून ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. त्यानंतर इथे मित्रांनो प्रावित्य प्राप्त खेळाडूंसाठी 18 पासून 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि माजी सैनिक व मागास त्यानंतर इथं मागासवर्गीय अनाथ व आर्थिक दुर्बल घटकांसाठी इथे जे असणार मित्रांनो अनाथसाठी मागासाठी असणार 38+ सैनिक सेवेची सेवा कालावधी 3 वर्ष प्लस असणार मित्रांनो. त्यानंतर 38+43 सैनिकी सेवा कधी कालावधी असेल तर 3 वर्ष असणार मित्रांनो. असं दिव्यांगासाठी इथे विचार केल्यासाठी मित्रांनो सांगू इच्छितो 18 वर्षापासून तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त आपण असाल तर 18 पासून 45 वर्षापर्यंत आणि पदवीधर शाखांसाठी 18 पासून 55 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो मित्रांनो. मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग आणि खेळाडू यांचा असलेली वयोमर्यादा इथं शिथिलीची सवलत यापैकी कोणत्याही अधिनियमात असलेली एक सवलत देय राहील मित्रांनो. कोणती पण एक भेटेल आपल्याला. मागासवर्गीय मध्ये असेल मागासवर्गीय, खेळाडू मध्ये असेल खेळाडू, दिव्यांग मध्ये असेल तर दिव्यांग मित्रांनो. यापैकी तुम्हाला कोणतेही एक आरक्षण इथं मिळणार मित्रांनो, लक्षात ठेवायचं. ओके, संपूर्ण माहिती वगैरे पण दिलेली आहे मित्रांनो. जसं की शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय वगैरे दिलेले आहे मित्रांनो. इथं मधील आपली जी इथे तरतुदीनुसार मित्रांनो मुलाखत घेण्यात येणार नसल्याची अंतिम निवड झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन परीक्षा मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल मित्रांनो. आपली कोणती मुलाखत वगैरे इंटरव्ह्यू वगैरे होणार नाही मित्रांनो. आपली डायरेक्ट ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्या गुणांच्या आधारे तुमची निवड केली जाणार आहे मित्रांनो. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेची अर्जात केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कागदपत्रे पूर्व तपासणी होणार मित्रांनो. तुमची कागदपत्र तपासणी होणार आहे, छाननी करण्यात जाणार आहे.
छाननी न करता केली जाणार असल्यामुळे परीक्षेच्या मिळालेल्या गुणांच्या आधारे आपल्याला उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाही. कागदपत्र पडताळणीनंतरच आपल्याला इथं मित्रांनो उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. सदर प्रक्रिया पात्र आढळल्यास त्या प्रतिनिधीतून वगळण्यात येईल मित्रांनो. पात्रता धारण न करल्यास उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर इथं आपल्या ठराविक संपूर्ण अधिकारानुसार समितीकडून राखून ठेवलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे विचारता केली जाणार नाही मित्रांनो. इथं लक्षात असू द्यायचं मित्रांनो, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब साठी अराजपत्रित असणारे या संवर्गांसाठी मित्रांनो ऑनलाईन आपली परीक्षा असणार मित्रांनो, 200 गुणांची असणार मित्रांनो. ओके, 200 गुणांची आपली परीक्षा असणार आहे. प्रत्येकी आपल्याला 2 गुण असणार मित्रांनो. इथं जे असणार मित्रांनो 100 प्रश्न असणार आहे आपल्याला 200 गुणांसाठी. त्यानंतर मित्रांनो त्यापैकी आपल्याला तांत्रिक प्रश्न असणार आपल्याला 80 गुणांचे असणार आहे. आणि मराठीसाठी इथं प्लस इंग्रजी व सामान्य ज्ञान यासाठी आपल्याला बौद्धिक चाचणी असे आपल्याला 4 विषय असणार आहे. इथं प्रत्येकी आपल्याला 30 गुण असणार मित्रांनो. 30 गुण, याचे 30 गुण, याचे 30 गुण, याचे 30 गुण असे 4 आपल्याला 120 गुणांचे असतात मित्रांनो. प्लस आपले 80 म्हणजे आपल्याला 80 इथले असणार आहे. आणि ते 30 गुण यांचे असणार 30 प्रश्न म्हणजे असे 30 गुण, त्या असे 200 गुणांची आपली परीक्षा होणार आहे. 100 प्रश्न असणार मित्रांनो आपल्याला, असे लक्षात ठेवायचं आहे. परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेले आहे. सदर ऑनलाईन परीक्षा विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित पदासाठी निश्चित केलेल्या किमान शैक्षणिक संबंधित अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे मित्रांनो. 2 तासांची असणार आपल्याला इथं अवधी असणार आहे मित्रांनो. 2 तास आपल्याला असणार आहे. बहुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल मित्रांनो. ओके, असं इथं सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. 4 पैकी आपल्याला एक ऑप्शन इथं निवडायचं आहे मित्रांनो, असं सांगण्यात आलेले आहे. सामान्य गुण असणार मित्रांनो आपल्याला. समान गुण मिळण्याचे उमेदवारांना शासनाकडे निर्गमित केलेल्या सूचनांच्या आधारे आपली निवड करली जाणार आहे मित्रांनो. ओके, इथं सांगण्यात आलेले मित्रांनो. ओके, वाचून घ्यायचे मित्रांनो. 45% गुण आपल्याला इथं मिळालेलेच पाहिजे मित्रांनो, तरच आपल्याला इथं यादीमध्ये आपलं नाव येणार आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला 200 पैकी आपल्याला 45% गुण, म्हणजे आपल्याला जे 200 पैकी आपल्याला जर 45% गुण जर बोलायला गेलं 90 मार्क तरी आपल्याला कमीत कमी आले पाहिजे, तरच आपल्या यादीमध्ये नाव येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथं असणारे वरिष्ठ तांत्रिकसाठी असणारे सहाय्यकसाठी सर्व ऑनलाईन परीक्षा असण्याची पण 200 गुणांची असणार मित्रांनो. प्रत्येकी 2 गुणांचे असणार मित्रांनो. 100 प्रश्न असणार मित्रांनो. त्यामध्ये पण 80 गुण असणार तांत्रिक तांत्रिक प्रश्नांसाठी असणार मित्रांनो. प्रत्येकीचे 30 गुण असणार मित्रांनो. इथं मराठी, इंग्रजी, सामान्य बौद्धिक चाचणी यांची 30 गुणांची असणार मित्रांनो. असे त्यांचे 120 गुण, अशी एकूण आपली 200 गुणांची परीक्षा होणार आहे मित्रांनो. इथं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर आपल्या शैक्षणिक अर्हतेवरच आपल्याला असणार मित्रांनो प्रश्न. 2 तासाचा आपल्याला कालावधी असणार परीक्षेसाठी. बहुनिष्ठ बहुपर्यायी असणार मित्रांनो, असंही दिलेलं आहे. म्हणजे 4 पैकी एक ऑप्शन निवडायचं आहे. समान गुण मिळाला उमेदवारांना ते काही असणार आहे ते तुम्हाला माहिती नाही, मोठी आपल्याला वाचून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर आपल्याला 45% गुण प्राप्त झाले तरच आपल्याला यादीमध्ये आपल्याला शिफारस यादीमध्ये आपलं नाव येणार आहे मित्रांनो. ओके, त्यामध्ये आपल्याला 90 गुण आलेलेच पाहिजे मित्रांनो. इथं मायनस सिस्टीम काही वेळेत दिलेली मित्रांनो, तुक्के मारून पण तुम्ही इथं देऊ शकता मित्रांनो. मायनस सिस्टीम इथं काही सांगितलं गेलेलं नाहीये मित्रांनो. ओके, इथं मित्रांनो विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब त्यासाठी इथं परीक्षेचा अभ्यासक्रम पण दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही वाचू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. ओके, सेक्शन 1 मध्ये काय असणार, इंग्लिश लँग्वेजचा असणार मित्रांनो. 12वीच्या बेसवर असणार मित्रांनो. हायर सेकंडरी आपले क्वेश्चन असणारे 15 क्वेश्चन, 30 गुण असणार मित्रांनो. अशा पद्धतीने आपले घटक वगैरे काय ते बघून घ्यायचे. सेक्शन 2 मध्ये आपल्याला मराठी लँग्वेज साठी असणार मित्रांनो 15 क्वेश्चन एमसीक्यू टाईप असणार, 30 गुण असणार मित्रांनो. सेक्शन 3 मध्ये आपल्याला मित्रांनो जनरल नॉलेजचे असणारे आपल्याला मराठी व इंग्लिश मध्ये इथं 30 क्वेश्चन असणारे, 60 मार्क असणारे. आणि सेक्शन 4 मध्ये आपल्याला इथं तुम्हाला माहितीच आहे, तुमचे जे पेपर आहे त्या पेपर ग्रॅज्युएशन बेसवर आपल्याला असणार मित्रांनो 40 क्वेश्चन 80 मार्कला मित्रांनो. अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर मित्रांनो वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक घटकासाठी असणार इथं परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे. सेक्शन 1 असणार इंग्लिश लँग्वेज पेपर असणार आपल्याला 15 क्वेश्चन 30 गुणांसाठी. सेक्शन 2 मध्ये मराठी लँग्वेजचे असणारे 15 क्वेश्चन 30 गुणांसाठी आपले घटक वगैरे वाचून घ्यायचे अभ्यासक्रमानुसार. आणि सेक्शन 3 मध्ये जनरल नॉलेजचे असणार आपल्याला 30 क्वेश्चन 60 गुणांसाठी मित्रांनो. सेक्शन 4 मध्ये आपल्याला त्या वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकच्या बेसवर आपल्या क्वेश्चन असणारे 40 क्वेश्चन 80 गुणांसाठी असणार, एमसीक्यू टाईप असणार मित्रांनो. ही मला संपूर्ण माहिती वगैरे दिलेली मित्रांनो. अशा पद्धतीने राखीव महिलांकरिता आरक्षित पदे निवडीसाठी इथे लिहिलेले मित्रांनो. प्रमाणपत्र वगैरे काय असणार आहे वाचून घ्यायचे मित्रांनो. हे सगळी त्यांनी माहिती दिलेली मित्रांनो याच्या पद्धतीने.
ओके मित्रांनो, ही माहिती वगैरे नीट आपण वाचून घ्यायची. माजी सैनिक आरक्षण काय असणार आहे, ओके, सगळ्या कॅटेगरी वाईज तुम्हाला दिली गेलेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण काय असणार आहे वाचून घ्यायचं इथं. भूकंपग्रस्तांसाठी वाचून घ्यायचं काय असणार आरक्षण. पदवीधरांश कालन त्यांच्यासाठी असणार आहे. ओके मित्रांनो, असं सगळ्यांसाठी इथं दिलेली मित्रांनो काय काय इथं इंस्ट्रक्शन्स वगैरे वाचून घ्यायची एकदा आपल्याला सविस्तरपणे. प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्थ काय, शैक्षणिक अर्थ प्रमाणपत्र इथं काय असणार आहे ते पण सांगितले. अनुभव प्रमाणपत्र असेल ते आपल्याकडे लागणार, अधिवास प्रमाणपत्र. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने इथं बघून घ्यायचं आहे. जन्माचा दाखल्याची नोंद पाहिजे, नाही 10वीचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र. ओके मित्रांनो, त्यानंतर इथं नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल लागणार आहे मित्रांनो आपल्याला. अशा पद्धतीने लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लागणार आहे मित्रांनो आपल्याला. त्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र खेळाडूचे लागणार आहे. आत्महत्या शेतकऱ्याची पाल्य असेल त्यांचं प्रमाणपत्र लागेल मित्रांनो. अशा पद्धतीने सगळे इथे प्रमाणपत्र दिलेले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, जे पण आपल्याकडे असेल ते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने सांगितले गेलेले आहे. इतर सर्वसाधारण सूचना वगैरे दिलेल्या आहे मित्रांनो, हे पण ती वाचू शकता मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वेळापत्रक वगैरे काय आहे ते मी दाखवून देतो. आता इथं दुसरी पीडीएफ आहे त्यांची एक. आता इथं वेळापत्रक तुमचा बघू शकता मित्रांनो, इथे दिलेलं आहे त्यांनी. हा तुमचा वेळापत्रक असणार मित्रांनो. वेळापत्रक, कारवाईचा टप्पा व दिनांक, कालावधी. ऑनलाईन आपल्याला अर्जांची कालावधी, अर्ज करण्याची कालावधी असणार आपल्याला दिनांक 23 सप्टेंबर 2024 पासून 11 वाजेपासून आपल्याला दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार मित्रांनो. ओके, त्यानंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक असणार आहे आपल्याला दिनांक 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार मित्रांनो. अशा पद्धतीने या दोघे पीडीएफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन मित्रांनो. ओके, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर लवकरात लवकर जाऊन आपण इथं अर्ज भरून घ्यायचा मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही 23 तारखेपासून तर आपल्याला 22 ऑक्टोबर 2023 पर्यंत भरून घ्यायचे मित्रांनो अर्ज वगैरे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्वतःचा माझा फॉर्म भरून दाखवणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला इथे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचे. आणि जे आपले मित्रपरिवार असतील त्यांचा बीएससी किंवा एमएससी झालेलं असेल त्यांच्यासाठी शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ. त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. ओके, आणि ज्या जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ. आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही मला मेसेज करू शकता मित्रांनो. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या दोघी पीडीएफची लिंक, त्यानंतर अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं काही डाऊट असेल तर मित्रांनो. ओके मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.